नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नल इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनोज कामत, जे गोव्यातले नावाजलेले आर्थिक आणि राजकीय विश्लेषक आहे. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. 14 फेब्रुवारीला गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या प्रचार अगदी जोरदार चालू आहे. सर्वच पक्षांचे जे राष्ट्रीय नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, त्यांनी सध्या गोव्यात हजेरी लावलेली आहे, कारण उद्या संध्याकाळपर्यंतच जाहीर सभांना परवानगी आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या सभांना सुद्धा गर्दी होताना दिसतीये. अनेक इश्यूज छेडले जात आहेत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गोव्यात यावर्षी काय होऊ शकतं आणि आधीपासूनचे गोव्यातले इलेक्शन्स बघता, गेल्या इलेक्शनपासून ह्या इलेक्शनपर्यंत झालेले बदल बघता नक्की काय काय गोव्यात ह्यावेळेस बदलू शकतं किंवा सेम राहू शकतं, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. गेल्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं होतं की काँग्रेस ही सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आली होती आणि तसं असताना सुद्धा भाजपने इतर पार्टीजबरोबर अलायन्स करून सरकार स्थापन केलं होतं. यावेळेस काय परिस्थिती होईल असं वाटतं? गेल्या वेळेला भाजपला तर फक्त 13 जागा मिळाल्या होत्या आणि मी ते 13ही म्हणत नाही, कारण जे 4 बाकीच्या जागा होत्या ते काँग्रेसमधनं आयात केलेल्या, म्हणजे निवडणुकीपूर्वीच 3 आमदारांना त्यांनी आयात केलं आणि त्यांना तिकीट दिलं. नाहीतर ते एक सिंगल डिजिटपर्यंत BJP त्यांचा घोडा तिकडे रुकला असता. काँग्रेसची परफॉर्मन्स गेल्या वेळेला छान झालं होतं, म्हणजे जवळजवळ 17 सीट त्यांना मिळाले, एक अपक्ष त्यांचा निवडून आला आणि उरलेले 2 अपक्ष जे होते ते काँग्रेसच्या बाजूने होते. बट द ऑड्स वेअर ॲब्सोल्युटली अगेन्स्ट द BJP आणि असं वाटत होतं की काँग्रेसचं सरकार होईल, पण नेता निवडीसवर त्यांचं सगळं अडलं, गाडा अडला आणि 3 दिवस नेता त्यांना निवडता आला नाही आणि शेवटी एका रात्रीत भाजपानं सगळ्या अपक्षांना आणि गोवा फॉरवर्डच्या 3 लोकांना घेऊन रातोरात सरकार केलं. ॲब्सोल्युटली इट वॉज स्टेलिंग ऑफ अ मॅन्डेट. कारण त्याच्यानंतर सरकार ते स्थिर राहिलं नाही, कारण पर्रिकर आधी मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर त्यांचं स्वास्थ्य बिघडल्यानंतर प्रमोद सावंतना त्यांना तिकडे यावं लागलं, पण तो कारभार राज्याचा कधीच रुळावर आला नाही. अँड आय थिंक दॅट वॉज द टर्निंग पॉईंट फॉर द BJP. ओके. मग आता यावेळेसची सिच्युएशन जर आपण बघितली की दिस इज द BJPच्या हिशोबाने आपण जर बघितलं की बऱ्याच वर्षांमध्ये आता पर्रिकर नसतानाची ही पहिली निवडणूक BJP लढवतंय आणि गेल्या 5 वर्षात ज्या काही घडामोडी झाल्या की हे जे तुम्ही म्हणाल की अस्थिर सरकार राहिलं, कोविड पॅन्डेमिक सुरू झालं, मायनिंग रिलेटेड इश्यू हा राहिलाच, कोविडमुळे बाकी अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू सुद्धा मोठा झाला, तर ह्या सर्वाचा परिणाम किती होणार आहे? म्हणजे अँटी इन्कम्बन्सी दिसतीये का? अँटी इन्कम्बन्सी आता भाजपाला जवळजवळ 10 वर्ष सत्तेवर भाजप आहे. त्याच्या आधी 5 वर्ष होतं. 5 वर्षामध्ये 2 मुख्यमंत्री त्यांनी पाहिले. पर्रिकर होते, त्याच्यानंतर पार्सेकर आले, पुन्हा पर्रिकर झाले आणि पर्रिकर गेल्यानंतर प्रमोद सावंत आले. पण गेल्या वेळेला आम्ही जसं बोललो तसं त्यांना तर मॅन्डेट नव्हताच मुळी, पण त्याच्यानंतरसुद्धा कॉबल अप मॅन्डेट करून त्यांनी तो सरकार घडवला. त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 2 आमदार काँग्रेसचे फोडलून इकडे आणले, त्यांना राजीनामा द्यायला लावला. तेवढ्यावर त्यांचं भागलं नाही, पुन्हा त्यांनी 10 आमदार काँग्रेसचे फोडले आणि इट्स सो हॅपन्ड की भाजपाचं सरकार होतं, भाजपाचं मंत्रिमंडळ होतं, पण भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये ऑलमोस्ट 90% काँग्रेसचे लोक होती. म्हणजे काँग्रेसनं केलेलं भाजपचं सरकार असंच या सरकारची परिस्थिती होती. आणि अशामध्ये जेव्हा 10 वर्ष म्हणजे 12 वर्ष मायनिंग बंद होऊन झाली आणि त्याच्यानंतर गेल्याच शेवटच्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 5,000 नोकऱ्यांच्या जाहिराती या सरकारने दिल्या आणि या 5,000 नोकऱ्यांच्या जाहिराती दिल्यानंतर त्याच्यानंतर नोकऱ्या लोकांना देण्यामध्ये जो घोळ घातला गेला, पैशांचं आमिष सरकार बळी पडलं आणि मग एका मंत्र्याची दुसऱ्या मंत्र्यावर केलेली कुरघोडी, याच्यातच सरकारचं गेली 3 वर्ष कारभार गेला. सो आता आम्हाला वाटतं, म्हणजे सगळ्यांना असं आपण इफ यू जस्ट टेक द फील 40 मतदारसंघामध्ये भाजपाने आयात केलेले 12 जण आणि ओरिजिनल 12 जण यामध्ये आधी टसल आहे. आयात केलेले सगळे बाहुबली असल्यामुळे त्यांना भाजपमध्ये त्यांना तिकीट द्यावं लागलं. हे करण्यासाठी त्यांना अकोमोडेट करण्यासाठी उत्पल पर्रिकर म्हणजे पर्रिकरांचे चिरंजीव त्यांना तिकीट नाकारावं लागलं. लक्ष्मीकांत पार्सेकर माजी मुख्यमंत्री यांना आयात केलेल्या आमदारामुळे तिकीट नाकारावं लागलं. अशी बहुधा प्रत्येककडे भाजप विरुद्ध भाजप अशीच ती निवडणूक आहे. त्यामध्ये काँग्रेसने एक चांगली गोष्ट केली. काँग्रेसचं नाव तर खूप खराब झालं होतं, काँग्रेसने सिंपती घालवली होती आणि यामध्ये वी हॅव सीन की काँग्रेसने एक नवी काँग्रेस म्हणून एक प्रचार करण्यासाठी त्याने एक चांगला वाव दिला लोकांना. म्हणजे काय केलं, फर्स्ट दे सेड आम्ही फुटलेल्या लोकांना, फुटीर लोक ती परत पुन्हा येऊ इच्छित होती, त्यांनी नाकारलं प्रवेश. ते सेड नाही, फुटलेल्या लोकांना आम्ही प्रवेश देणार नाही, इकडे तिकडे उड्या मारणाऱ्यांना आपण प्रवेश देणार नाही. शिवाय ज्यांच्यावर
क्रिमिनल चार्जेस होते अशा लोकांना त्यांनी बाजूला ठेवलं. जे एकदम जाणते लोक होते, म्हणजे एकदम पोक्त झाले होते, भीष्माचार्य होते, त्यांना भीष्माचार्यांना हटवलं आणि नव्या दमाच्या लोकांना घेऊन त्यांनी आता त्यांना तिकीट वाटली आणि त्याचा परिणाम चांगला जाणवतो. म्हणजे लोकांना असं वाटतं की नवी काँग्रेस आहे आणि भाजप ही जुनी काँग्रेस झाली आणि जुनी काँग्रेस जुनी काँग्रेस जी भाजपात आहे विरुद्ध ओरिजिनल भाजपा, त्यांच्यामधला हा झगडा आणि त्याच्यामध्ये नवी सजलेली काँग्रेस. सो त्याच्यामुळे मला वाटतं यावेळेला अँटी इन्कम्बन्सी जो फॅक्टर आहे, जो सरकार एस्टॅब्लिशमेंटवर राग लोकांचा असतो, तो जरा जास्त तीव्र झालेला आहे. त्याच्यामध्ये मायनिंग जर तुम्ही गेल्या 12 वर्षात जर सुरू करू शकला नसाल, म्हादई पाणीचा जो पाणी वाटपाचा तंटा जो तुम्ही सोडवू शकला नसाल, किंवा जे लिनियर प्रोजेक्ट्स आहेत एन्व्हायरमेंट अनफ्रेंडली प्रोजेक्ट्स त्याला तुम्ही जर आमंत्रण दिलं असेल, किंवा कोल प्रोजेक्टवरती जो काही हल्लाबोल झाला गोव्यामध्ये ते तुम्ही सावरू शकला नसला, किंवा इनफायटिंग म्हणजे पर्रिकरची सिंपथी उत्पल पर्रिकरांना जी मिळणार होती तिकडे जरा काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला आता भाजपमध्ये दिसतो. आणि मुख्य म्हणजे ज्याच्यावर सेक्शुअल चार्जेस होते असा जो आमदार, असे जे मंत्री जे मिलिंद नाईक, ते प्रकरण भाजप ठीक हाताळू शकलं नाही. आणि पुन्हा जर त्यांना तिकीट दिली असेल तर मग असं वाटतं की बाबा हा लोकांना असं वाटतं आहे की हे सगळं म्हणजे जुनी काँग्रेस तरी परवडली अशा पद्धतीचा सूर आज ऐकू येतो आहे. सो एकंदरीत अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे भाजपला एक धोका होताच. तो धोका आता मॅग्निफाय झाला आहे, ॲम्प्लिफाय झालेला आहे. भाजप विरुद्ध भाजप म्हणजे ओरिजिनल भाजप वर्सेस आयात केलेला भाजप, त्यामध्ये नवी काँग्रेस, त्यामध्ये करप्शन चार्जेस, त्यामध्ये हे सेक्शुअल हॅरेसमेंट चार्जेस ज्या काही मंत्र्यावरती आहेत. आणि अशामुळे सरकारची प्रतिमा गेल्या 5 वर्षामध्ये एकदम डागळलेली आपल्याला दिसते. ओके. हे आता झालं भाजपबद्दल, पण काँग्रेसवर पण आता जर आपण बघितलं की बाकी पक्षांचे पण उमेदवार असतील किंवा जे प्रचारामध्ये ते त्यांच्या साठी एक जे गोष्ट वापरतात किंवा खिल्ली उडवतात ती म्हणजे काँग्रेसमधून होणारी पक्षांतर, काँग्रेसमधून होणारी डिफेक्शन्स. तर ते म्हणतात की आता तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देऊ नका कारण इलेक्शन नंतर तो भाजपकडे जाईल, असं एक ते खिल्ली उडवण्यासाठी हे वापरतायत. आणि आताच काही वेळापूर्वी राहुल गांधी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, तिथं मी त्यांना हा प्रश्न विचारला की पार्टी काही करते का डिफेक्शनसाठी, तर त्यांचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यावर की लोक म्हणजे आमचे जात नाहीत पण त्यांना पैसे देऊन विकत घेतलं जातं. पण काँग्रेस कुठंतरी लॉयल्टी लोकांची जपण्यामध्ये कमी पडताना दिसतंय. निश्चितच पडतं आहे. म्हणजे आपण फक्त भाजप म्हणजे ते आमदार फुटतायत म्हणजे तुम्ही भाजपला देऊ शकत नाही. आता भाजपाने जो फॉर्म्युला गोव्यामध्ये आणला, म्हणजे आता ते फॉर्म्युला गोव्यामध्ये जे भाजपा चालवत आहे तो फॉर्म्युला मुळात काँग्रेसचाच होता. याच्या आधी म्हणजे 20 वर्षाआधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार फोडून यांनी सरकारं बदलली आणि यांच्यानी मुख्यमंत्री बदलले. म्हणजे सरकार काँग्रेसच होतं पण मुख्यमंत्री अदलाबदल करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला अक्षरशः फोडून जोडून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे जी पक्षांतर कायद्याची लक्थरं जी आता भाजपने काढली त्याची सुरुवात तर काँग्रेसनंच केली होती. सो काँग्रेस इज पेईंग फॉर इट्स ओन डीड. प्रश्न एक. दुसरा, आता जर आपण बघितलं, जर आता लोक पुन्हा काँग्रेसला दूषण देतात किंवा थोडी माध्यमं देत आहेत किंवा भाजपच देत आहे की तुमचे आमदार फुटतात, लक्षात घ्या हु इज ॲट द रिसिविंग एंड. कुणाचं नुकसान झालेलं आहे तर ते काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे. नुकसान कोणी केलं तर ते भाजपने केलं. कशा पद्धतीने केलं? ED, इन्कम टॅक्स, CBI आणि पैसा याचा वापर करून केलं. बट काँग्रेस नाव इज इन द रिसिविंग एंड. म्हणून आपल्याला फक्त आताच्या वेळेला फक्त काँग्रेसला दूषण देऊन चालणार नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, पक्षांतर भाजपमध्ये असो किंवा काँग्रेसमध्ये असो, पक्षांतर हे पक्षांतर असतं. पक्षांतर ही वाईट गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी पैशाचा घोडेबाजार आणि त्याचा वापर, अमर्याद वापर किंवा सत्तेचा वापर ही तर खचितच कुठल्याही डेमोक्रेसीला चांगली गोष्ट नाही. सो यात भाजप चांगला किंवा काँग्रेस चांगला हे डावी आणि उजवी आपण करू शकत नाही, बिकॉज बोथ हॅव यूज द सेम टॅक्टिक. सो त्यामुळे आता काँग्रेस इज प्लेइंग द विक्टीम कार्ड. बघा आमची कशी हालत भाजपने केली, पण मुळात ती हालत तुम्ही करून घेतली. सत्ता तर तुमच्याचकडे यायला पाहिजे होती, नंबर्स तर तुमच्याकडे होते, सरकार तुम्ही घडवू शकला नाही. म्हणून तुमचे जर आमदार जर गेलेले असेल तर तुम्हाला भाजपला दोष देऊन चालणार नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा तुम्ही आता उल्लेख केला. गोव्यातली सर्वात जुनी प्रादेशिक पार्टी आहे ती, गोव्यात पहिली सत्ता स्थापन करणारी पार्टी आहे. गेल्या काही वर्षात त्या पार्टीची जी स्थिती झालेली आपण बघतोय, त्यांचे नंबर्स, त्यांचे उमेदवार एवढे कमी होतात आणि यावेळेस त्यांनी तृणमूल काँग्रेस बरोबर जी युती केलेली आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय दिसतंय जनतेच्यामध्ये, का तुम्ही काय सांगा? महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तर मूळचा इकडचा पक्ष आहे आणि हा एकच पक्ष आहे आपल्या गोव्यामध्ये, नवे पुण्या संबंध भारतामध्ये, ज्याचं सिम्बॉल चेंज झालेलं नाही, त्याचं नाव बदललेलं नाही आणि गेल्या 60 वर्षाच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे आमदार आहेत. त्याच्यापैकी 60 वर्षापैकी 17 वर्ष आधी त्यांनी सत्ता गाजवली
आणि अमर्याद सत्ता गाजवली. म्हणजे आणि बहुजन समाज म्हणजे हिंदू बाहुल्य समाजामध्ये बहुजन समाजामध्ये तर हा पक्ष एकदम पॉप्युलर होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, 90-95च्या दशकामध्ये किंवा टुवर्ड्स द एंड ऑफ 90s त्यावेळेला भाजप 10 वर्ष इकडे उमेदवार उभे करून डिपॉझिट जप्त होत होतं, एकही आमदार निवडून येत नव्हता. त्यावेळेला अक्षरशः मगोची साथ धरून, मगोचं बोट धरून भाजप सत्तेत आलं आणि भाजप वॉज अ ज्युनियर पार्टनर टू MGP. पण मगोची पुन्हा पुन्हा होणारी वाताहत किंवा फोडाफोडी जी काँग्रेसने केली त्याचा भाजपने पूर्णपणे लाभ घेतला. भाजपने ॲक्च्युली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या संबंध मतपेटीवर डल्ला मारला. एवढंच नाही तर आपल्या मगोच्या कार्यकर्त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांना झेंडा दिला, म्हणजे नाव दिलं आणि अजेंडा दिला, म्हणजे 12ही महिने त्यांना इन्व्हॉल्व केलं पार्टीमध्ये. तसं मगोने कधी केलं नव्हतं. या पार्टीकडे भाजपकडे पैसाही होता, सत्ताही येत होती आणि तो इमर्ज होत होता म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयीसारख्या लोकांमुळे. आणि अशामुळे आता आपल्याला दिसतं की जो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा जो बेल्ट आहे किंवा हिंदू बाहुल्य जो प्रदेश आहे त्यामधलं जो स्ट्रेंथ आहे ती सगळी भाजपकडे आहे. बट MG आणि BJP दोघांची जी आपल्याला वैचारिक दृष्टिकोन आहे तो एकच आहे. म्हणजे त्यांचा वैचारिक दृष्टिकोन एक आहे, मतदार एक आहेत आणि त्यांचा जो वोटिंग पॅटर्न जो असतो म्हणजे बहुजन समाज बाहुल्य तोही एक आहे. अशामध्ये बोथ ऑफ देम वेअर इंडीड लाईकली नॅचरल पार्टनर्स, नॅचरल अलायन्सेस आणि यांची अलायन्स कायम होत होती. म्हणजे मी असं म्हणेन की पर्रिकर साहेब तर कायम मगोला सांभाळून घेत आलेले होते सुधीन ढवळीकरांना. पण सुधीन ढवळीकर 1-2 आमदार आल्यानंतर कधी काँग्रेस कधी मगो जिथं सत्ता असेल तिथं त्यांनी जरी केलं तर पर्रिकर हॅड मेड अ पॉईंट टू कीप हिम हॅपी, टू कीप हिम कंटेंट. 2 गोष्टी घडल्या. गेल्या वेळेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला यांनी अक्षरशः बाहेर काढलं. म्हणजे आधी पर्सेकरने काढलं टुवर्ड्स द एंड ऑफ द टर्म आणि ते झाल्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष वेंट अलोन आणि दे फॉट देअर इंडिपेंडेंट बॅटल. त्यामध्ये विभागणी होऊन भाजपची जशी हानी झाली तशी मगोचीही झाली. पण मगोचे 3 आमदार निवडून आले आणि त्यांनी पुन्हा संधी साधली आणि पुन्हा ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष पर्रिकरच्या सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद त्यांनी मिळवलं. सो त्याच्या आधी तुम्ही मगोचा घात भाजपने केला होताच. पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी 10 आमदार पुन्हा आयात जेव्हा केले तेव्हा मगोच्या तिन्ही आमदारांना त्यांनी काढलं, एक झालं. दुसरं त्यांच्या 3 पैकी 2 आमदारांना फोडून त्यांनी भाजपात सामावून घेतलं. सो इट ॲडेड इन्सल्ट टू द इंजुरी. म्हणजे आधीच इंजुरी झाली होती आणि पुन्हा तुम्ही जो घात केला तो कधीही पचणारा नव्हता. आणि दॅट आय थिंक स्ट्रॅटेजिकली म्हणजे निवडणूक स्ट्रॅटेजी किंवा रणनीती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक नॅचरल अलायन्स पार्टनरला कसा सांभाळून घ्यावं हे मुख्य पक्षाने शिकलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ते हे करत होते. भाजप शिवसेनेला आणि शिवसेना भाजपला करवत होती. पण आता नवा भाजप आपल्याला दिसतोय जिकडे ते शिवसेनेला अवैरतात आणि मग शिवसेनेला नको त्या पक्षाबरोबर जावं लागतं. तोच कित्ता इथं गिरवला गेला. सो देअरफॉर आय वुड से भाजपने काही बोध घेतलेला नाही. म्हणजे अलायन्स पार्टनरचा वर तुम्ही डल्ला मारल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना सामावून घेतलं पाहिजे. कारण मतपेटी आणि जो टोटल यंत्रणा आहे, वोटर्स आहेत ती तर एकच आहे आणि याचा परिणाम भाजपला आता पुन्हा भोगावा लागेल. कारण आता आपण बघतो की ज्या ठिकाणी भाजप जिथं स्ट्रॉंग होता तिथं त्यांना भाजपला काँग्रेस हा प्रतिस्पर्धी नाही आहे तर मगोचे मगोचे उमेदवार तिकडे प्रतिस्पर्धी आहेत. ओके. आता बाकी पण आपण पक्षांचं जसं की आप आता ह्याच्या आधी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे, TMC पहिल्यांदा आलेली आहे, रेव्होल्युशनरी गोवा पार्टीही आहे. तर ह्या काही पार्टीज ज्या आहेत आणि की त्या भाजप विरुद्ध एक फ्रंट, जसं की TMC पण तेच म्हणत असतं, आप पण हे म्हणत असतं की भाजप विरुद्ध फ्रंटसाठी आम्ही सपोर्ट करू भाजप विरुद्ध फ्रंटला किंवा आम्ही भाजपच्या विरुद्ध आहोत. तर ह्या ज्या पार्टीज आहेत त्या कुठेतरी BJP विरुद्ध काँग्रेस हे जे काहीतरी किंवा BJP MG काँग्रेस हे जे एक लोकांच्या डोक्यातलं जे सेट हे होतं इतक्या वर्षातलं, तर त्याला काही अफेक्ट होऊ शकतं का आणि भाजप विरुद्धची मतं त्याच्यामुळे डिवाइड. छान प्रश्न आहे. आता तुम्ही गेल्या वेळेला बघितलं तर भाजपला जवळजवळ 30-32% मतदान झालं होतं, म्हणजे 32% ऑफ वोट शेअर. काँग्रेसला 28 आणि मगोला जवळजवळ 60%, आपलाही तसाच 60%, गोवा फॉरवर्डला 3% अशी मतविभागणी होती. आता भाजप विरुद्ध खरं म्हणजे हे सगळे सेक्युलर पार्टीचा एक फ्रंट व्हायला हवा होता, कारण यांचा मुख्य शत्रू तर भाजपच आहे. पण लक्षात घ्या काँग्रेस जशी वीक होत गेली गेल्या 5 वर्षाभरात त्यावेळेला अशा पक्षांना वाटणं स्वाभाविक होतं की इकडे एक पॉलिटिकल जागा आपल्याला आहे, इकडे स्पेस आहे, इकडे व्हॅक्यूम आहे आणि ती आपल्याला व्यापता येईल. त्याच्यासाठी मग आप आधी होतंच, आपने सुरुवात केली आपलं बस्तान बसवायला, TMC त्याच्यामध्ये आली. पण तिन्ही पक्षामध्ये एक वाच्यता नाही आहे. ऑफकोर्स त्यांचा प्रतिस्पर्धी भाजपा आहे,
पण ही गाठमोड जर बांधली गेली असती काँग्रेस म्हणजे भाजपा विरोधामध्ये काँग्रेस किंवा त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षही आहे, तृणमूल आहे, आप आहे, रेव्होल्युशनरी गोवन्स, तर भाजपचे आज आम्ही 10-12 सीट निवडून कदाचित येतील न येतील असं आपण म्हणतोय, कदाचित त्यांचे 2 सुद्धा निवडून आले नसते. पण काय होतं, इट इज अ पार्ट ऑफ ग्रीड, म्हणजे पॉलिटिकल त्याला आपण ग्रीड म्हणू किंवा लोभ, तुम्हाला त्या स्पेसमध्ये जायचं आहे, काँग्रेसच्या मतांवर डल्ला मारायचा आहे, आणि हेच सगळ्या पक्षांनी केलं. म्हणजे तृणमूल काँग्रेस जेव्हा 3-4 महिन्याआधी गोव्यामध्ये आली तेव्हा काँग्रेसच्या जे कोणी आमदार होते त्याने घेतलं, काँग्रेसचे कार्यकर्ते घेतले, काँग्रेसचा अजेंडा चोरला, काँग्रेसचा मॅनिफेस्टोमधला भाग घेतला, आणि आप, तृणमूल किंवा राष्ट्रवादी हे काँग्रेसच्या मतपेढीवर लक्ष ठेवून, काँग्रेस वीक होते आहे हे लक्षात ठेवून त्याचा शेअर घेत आहे. म्हणजे भाजपा आज इंटॅक्ट आहेच, पण भाजपाचा आज मुख्य फायदा कुठला और नॅचरल गोष्ट कुठली विच एक्स बेटर फॉर देम इज दॅट द ऑपोजिशन इज डिवायडेड, असं आपल्याला 1 महिन्याआधी वाटत होतं. आता सध्या नेमकी परिस्थिती कशी आहे तर तुम्ही एक लक्षात घ्या, भाजपामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये निवडणुकीच्या आधी दे वेर अनेबल टू मॅनेज द डिसकंटेंटमेंट इन द पार्टी. म्हणजे राजकीय ही जी फाटाफूट जी होणार होती त्याच्यावर जास्त भाजपा विसंबून राहिले. म्हणजे काय, नॅचरली ऑपोजिशन पार्टीमध्ये स्प्लिट पडेल आणि त्याचा नेमका फायदा आपल्याला होईल, कारण आपली 32% मतं इंटॅक्ट राहतील, हा भाजपचा होरा होता. पण लक्षात घ्या, 100मधनं तुम्ही 32 जर काढले तर जवळजवळ 70% जर तुमच्या ऑपोजिशनकडे असतात. या गोष्टीकडे भाजपने लक्ष दिलेलं नाही. त्यामध्ये तिकीट वाटपाचा घोळ, त्यामध्ये उत्पल परिकरचा त्यांना तिकीट नाकारण्याचा घोळ, त्यामध्ये ओल्ड भाजप विरुद्ध न्यू भाजप हा घोळ, आणि त्यामध्ये या सगळ्यामध्ये सेक्स स्कॅन्डल किंवा जॉब स्कॅन्डल हे जी शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये जी काही प्रकरणं आली, इन्स्टंट म्हणजे सरकारविरुद्ध जो राग होता, पण गोव्याचं मतदार तसं सुज्ञ आहे. लक्षात घ्या, आप इकडे 7 वर्ष काम करत आहे, सो आपला काहीतरी ट्रॅक्शन आहे. पण तृणमूल काँग्रेस जेव्हा गोव्यामध्ये आली, कुठला त्यांच्याकडे अजेंडा नव्हता, फक्त ममता दिदींचा चेहरा घेऊन तृणमूल काँग्रेस इकडे बसवायला आली, आणि काँग्रेस वीक होणार आहे किंवा ऑलरेडी वीक झालेली आहे आणि आपल्याला नॅचरली चान्स पडेल या हेतूने ती टचपून राहिली. त्यामुळे आता काय वाटतं, जसं जसं प्रचाराची इंटेन्सिटी आता तुम्ही पाहतात इंटेन्सिटी वाढते आहे दोन्ही बाजूने, आणि प्रेशर आज भाजपावरती आहे, कारण मतदारांचा एक असा कल असा दिसतो सगळीकडे 40 मतदारसंघामध्ये की मतांचं डिव्हिजन होऊ द्यायचं नाही आहे, मतं फुटण्यासाठी आपण चान्स द्यायचा नाही आहे. कारण ज्या वेळेला मतं फुटतात त्यावेळेला भाजपला संधी मिळते, आणि नेमकं गेल्या वेळेला जेव्हा तृणमूल इकडे नव्हती पण काँग्रेस आणि आप होती, आणि काँग्रेस आणि आपमध्ये जर समावेश झाला असता तर आणखीन 5 आमदार, 3 आमदार काँग्रेसला आणि 2 आमदार आपला मिळाले असते. आता गेल्या निवडणुकीच्या या सगळ्या प्रकारामध्ये मतदारांनी बोध घेतला आहे, पण राजकीय पक्षांनी बोध घेतलेला नाही. सो मला वाटतं की आज कन्सॉलिडेशन होत आहे BJP अगेन्स्ट जे काही वोट आहेत. कारण आम्ही आज पाहतो तृणमूल काँग्रेस किंवा आप जिथं त्यांचे प्रबळ उमेदवार होते त्यांची शक्ती आज क्षीण होते आहे, आणि काँग्रेसची शक्ती आपोआप वाढते आहे. म्हणजे एकदा लोकांच्या भावना एकदा तयार होते की बाबा आम्ही आता आपला किंवा तृणमूलला मतं जर दिली तर ती मताची विभागणी होईल आणि BJPला चान्स मिळेल. सो ते आता मला वाटतं खूपशा अंशी ते टळणार आहे. हे झालं आता पार्टीजच्या हिशोबाने, पण आता गेल्या 5 वर्षातले आपण जर काही मुद्दे बघितले तर रोजगार हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. आणि कोविडच्या टाईममध्ये टुरिझम इंडस्ट्री जी वीक झाली आणि त्याच्यावेळेस परत एकदा मायनिंग बद्दलचं जे डिस्कशन आहे जे चालू होतंच, पण ते आता अजून जोर धरलेलं आहे. आणि आता आपण बघतो की सगळे पार्टीज, जी कुठली पार्टी असेल, सगळे पार्टीज हे सांगतात की आम्ही मायनिंग परत सुरू करणार आहोत. म्हणजे मायनिंग हा प्रत्येक पार्टीच्या अजेंड्याचा भाग आहेच. तर ते तुम्हाला काय वाटतं की आता हे कसं वर्कआउट होतं? बघा, आधीच्या अर्थसंकल्प आपण जर बघितले गोव्या राज्याचे, जर 30% त्या अर्थसंकल्पाची व्याप्ती दॅट कंपोजिशन 30% कंपोजिशन मायनिंग व्यापत होती. म्हणजे मायनिंग वॉज नॉट ओनली सिंगल लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर, बट इट वॉज ऑल्सो अ इकॉनॉमी जनरेटर. म्हणजे इकॉनॉमी त्यावर जनरेट होत होती. त्यामधली 12 वर्ष झाली मायनिंग बंद आहे, आणि गोव्यामध्ये भाजपचं सरकार आहे, वर भाजपचं सरकार आहे, आणि मनोहर पर्रिकर ते सगळं हाताळतायत म्हणजे 3 वर्ष आधी. सो मायनिंगचा मुद्दा कधीतरी तो संपेल आणि मायनिंग पुन्हा सुरू होईल, आणि एकदा सुरू झाल्यानंतर गोव्याची जो गाडा आहे तो पुन्हा रुळावर येईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण 12 वर्ष खूप वर्ष असतात.
आज उद्या ढकलत, म्हणजे गेल्या वेळेला मला आठवतं जेव्हा नरेंद्र मोदीजी होनरेबल प्राईम मिनिस्टर इकडे आले, प्रधानमंत्री, मायनिंग आपण 1 वर्षामध्ये सुरू करू, 100 दिवसामध्ये सुरू करू, अशी त्यांनी वल्गना त्यांनी सगळ्यांनी केल्या होत्या. पण गेल्या 5 वर्षात तसं काही घडलेलं नाही. आणि पुन्हा 1-2 वर्षामध्ये जर मायनिंग सुरू व्हायचं जर असेल तर त्याच्यासाठी जे ग्राउंडवर्क पाहिजे तेही आता सुरू झालेलं नाही. सो त्यामुळे तो एक मोठा मार भाजपला किंवा संबंध इकॉनॉमीला, अर्थव्यवस्थेला आपल्याला बसलेला आहे. 2 वर्षामध्ये आपल्या टुरिझम सेक्टरची जेवढी हानी झाली तेवढी कुठल्याही सेक्टरची झालेली नाही. कारण टुरिझम सेक्टर जिकडे आधी एक 10 वर्षाआधी, आता भाजपच आपल्या प्रचारामध्ये म्हणत आहे की जिथं 25 ते 30 लाख टुरिस्ट, 15 लाख गोवेकरामध्ये 30 लाख टुरिस्ट होत होते, ते आता 15 लाख गोवेकरांसाठी 80 लाख टुरिस्टचं आता टोटल पोटेन्शियल आहे. म्हणजे तेवढं आपण कोविडच्या पूर्व काळामध्ये तेवढे टुरिस्ट आले, पण 2 वर्षामध्ये गेल्या 80 लाख टुरिस्ट यायचे जर कमी जर झाले असतील तर त्याचा फटका अर्थव्यवस्थेवर बसणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब ओनली बिकम्स एन ऑप्शन और प्रायव्हेट जॉब्स. आता प्रायव्हेट जॉब्स म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला नोकरीच्या संधी जर करायच्या असतील तर तेवढ्या इन्व्हेस्टमेंट यायला हवी, तेवढी गुंतवणूक व्हायला हवी, किंवा सरकारने ती करावी किंवा खाजगी क्षेत्रातून ती यायला हवी. पण सरकार तिकडे कमी पडलं. मग आता राहिलं काय तर सरकारी नोकऱ्या. आपण 1 वर्षामध्ये 10,000 नोकऱ्या काढू हे गेल्या 1 वर्षाआधी आपण ऐकलं होतं. पण जसं जशी निवडणुका 3 महिन्यावर आल्या त्यावेळेला 5,000 नोकऱ्यांचे ॲडव्हर्टिजमेंट्स आल्या आणि सरकार ते पेलू शकलं नाही. म्हणजे त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसच झाला नाही. त्यापैकी 1-2-2.5 हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या असतील. थोड्या ठिकाणी तो न्यायप्रविष्ट विषय झाला, थोड्यांचे कॉल लेटर्स गेलेले नाहीत आणि तो सगळा फियास्को झाला. यामध्ये मनी फॉर जॉब्स म्हणजे एका पदासाठी 30-30, 40-40 लाख रुपये घेतले गेले, असं भाजपच्या आमदाराचं भाजपच्या मंत्र्यावर केलेलं विधान आहे. आणि विधान करणाऱ्या मंत्र्याला तिकीट दिलं गेलं, 1 नव्हे तर 5. याचा अर्थ त्याचं विधान कदाचित खरं असेल असं लोकांना आज वाटतं. सो बेरोजगारी हा विषय गोव्यामध्ये प्रामुख्याने आहेच. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, पर्यावरण हाही मोठा विषय आहे. माधईची नदीचं पाणी कर्नाटकमध्ये वळवल्यानंतर गोव्याची हालाकीची परिस्थिती होणार आहे आणि तो विषय भाजपने नीट हाताळला नाही. केंद्रामध्ये कर्नाटकामध्ये त्यांची सरकार आणि गोव्यामध्ये त्यांचं सरकार असून हा दुसरा मुद्दा झाला. सो हे 2 मुद्दे आज प्रचंड या मुद्द्यांची धार वाढलेली आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट करप्शन ऑफ द गव्हर्नमेंट, इनएफिशियन्सी ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्ही विषय लोकांना जे भावणारे विषय आहेत किंवा इमोशनल विषय आहेत ते इमोशनल विषय तुम्ही ठीक जर हाताळले नसतील तर मग लोक मग भेटून जातात. बरोबर. एन्व्हायरमेंटबद्दल तुम्ही बोललाच आणि 2 वर्षांपासून जे आता हे सेव्ह मॉलम मुवमेंट जी चालू आहे की ते 3 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्याबद्दलची, तर त्याचा किती परिणाम होईल इलेक्शनमध्ये, स्पेशली दक्षिण गोव्यामध्ये जिकडे ही मुवमेंट जास्त स्ट्रॉंगली चालू होती? तिकडे तर मुवमेंटचा फरक आपल्याला दिसतोच आहे. कारण जो चर्च लॉबी आहे, म्हणजे चर्च लॉबी आपण असं फक्त अवेअर त्याचं करू शकत नाही. वी हॅव टू टेक इन टू कॉग्निझन्स. कारण 28 ते 30% कॅथलिक वोट बँक आहे. पर्रिकर असताना पर्रिकर वॉज अ सेक्युलर फेस भाजपचा. म्हणजे भाजप जरी कम्युनल लोक म्हणत असले तरी या कॅथलिकाचे थोडे वोट्स पर्रिकरला जात होते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पर्रिकरांच्या मंत्रिमंडळामध्ये कधी नव्हे तेवढे कॅथलिक आमदार मंत्री होते. सो तो कल लोकांचा होता. आता काय झालं, गेल्या 3 वर्षामध्ये आपण बघितलं जे कॅथलिक आमदार आहेत त्यांची संख्या कमी झाली. त्यातलं मायकल लोबोसारखे प्रमुख व्यक्ती किंवा एलिना साल्दाना माथानी साल्दानांची बायको, त्यांना तिकीट तुम्ही दिलेलं नाही आहे. तिकडे इजिदोर फर्नांडिसला तुम्ही तिकीट दिलेलं नाही आहे. सो तो भाग एक आज वेगळा झाला. भाजपाने आणखीन 2 कामं केली. 2 प्रबळ समाज, म्हणजे समाज किंवा जात या विषयावर ही राजकारण पुष्कळ होत असतं. गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये त्याचा प्रभाव आणखीन होतो. भंडारी समाज हा कायम ओबीसी समाजापैकी भंडारी समाज हा कायम भाजपाची वोट बँक राहिलेला आहे. आपने स्ट्रॅटेजी बदलली आणि भंडारी समाजाला आपण मुख्यमंत्री करू हा मास्टर स्ट्रोक त्याने खेळल्यामुळे भंडारी समाजाची मतं तिकडे गेली. उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारल्यामुळे सारस्वत समाजामध्येही थोडी चलबिचल आहे. आज भाजपच्या म्हणजे कायम आधी काँग्रेस म्हणजे 30-40 वर्षाआधी आणि गेल्या 25-30 वर्षामध्ये सातत्याने 7 सारस्वत समाज भाजपला करत आला होता आणि पर्रिकरांना ते नेते मानत होते. आता पर्रिकर गेल्यानंतर या सारस्वत समाजाची अवहेलना जशी झाली अशी त्यांना वाटतं. त्यामुळे हे 2 प्रमुख समाज भाजपपासून आज दूर आहेत. सो या 2 समाजांना लक्षात घ्या. हे जे तुम्ही आज एन्व्हायरमेंट बेल्ट म्हणता त्यामध्ये जे प्रबळ असे कॅपिटलिस्ट लोक आहेत किंवा इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत किंवा पैसा ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांच्याकडे जागा आहे ह्या सारस्वत समाजाकडे आहे.
आणि ज्या भागामध्ये हे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स होणार आहेत त्यात सगळा बहुजन समाज हे भंडारी समाज आहे सकट हे सगळा बहुजन समाज आहे. म्हणजे IIT मेळावलीसारखा जो कॅम्पसचा जो तुम्ही प्रॉब्लेम बघितला किंवा मोले सेव्ह मोले बघितला किंवा नो टू लिनियर प्रोजेक्ट्स, से नो टू कोळसा नको, कोळसा हाताळणी नको, डबल ट्रेकिंग रेल्वेची करू नका म्हणणारा हा समाज या आंदोलनाचा प्रमुख भाग आहे. सो निश्चितच भाजपलावर त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट होईल हे सांगायला कोणीच भविष्य व्यक्तीची गरज नाही. ह्या सगळ्या इक्वेशन्समधनं आता असं परत एकदा स्पेक्युलेट केलं जाते की यावेळेस पण परत एकदा थोडंसं हंग असेंब्ली राहू शकते किंवा काही असं होऊ शकतं, तर त्याबद्दल काय वाटतं? निश्चितच होईल, कारण दिस इज द फर्स्ट टाईम पहिल्यांदाच परिकराशिवाय ही निवडणूक लढवली जाते. त्यामध्ये जो पारंपरिक जो अलायन्स पार्टनर भाजपचा आहे मगो तो आज भाजपपासून दूर गेला आहे आणि तो त्याला प्रॉब्लेम करतो आहे. 10 वर्षाची प्रचंड अँटी इन्कम्बन्सी, म्हणजे त्याला आपण डबल अँटी इन्कम्बन्सी म्हणूया, ती डबल अँटी इन्कम्बन्सी आहे. एक मुख्यमंत्र्याचा चेहरा जरी आज भाजपकडे जरी असला तरी तो किती प्रभावी आपल्या मतदारसंघाच्या बाहेर आहे याच्यावर आपण 2 एपिसोड पुन्हा आपल्याला करावे लागतील. त्याच्यामध्ये ही जी सगळे जे पक्ष आहेत जे तृणमूल आप त्यांच्यामध्ये एक वाक्यता जरी नसली तर एक गोष्ट कॉमन आहे, सगळेजण भाजप विरुद्ध बोलत आहेत. सो आज जनमानसामध्ये कुठेही सभा जरी झाली एक भाजपची सोडून बाकीच्या सगळ्या 5 पक्षांच्या सभेमध्ये तुम्ही भाजपच्या विरोधी वातावरण तुम्ही ऐकताय. म्हणजे आज एका मतदारांचे कान आस्तप्त झाले आहेत भाजप विरोधी वक्तव्य ऐकून. सो दिस इज क्रिएटिंग सम काइंड ऑफ अ नेगेटिव्ह इफेक्ट. यामुळे असं वाटतं की भाजप कितीही जरी वीक जर आपल्याला वाटत असला तरी जेव्हा मोदी इकडे येतात किंवा अमित शहा जेवढे इकडे येतात आणि त्या जो प्रचंड प्रमाणामध्ये पैसा किंवा बाकीची सगळे साधनं जेवढी लावली जातात, सो भाजप विल बी एबल टू रिटेन इट्स लास्ट स्ट्रेंथ. म्हणजे 12-13पर्यंत भाजप सीमित राहील आणि त्यामध्ये काही वाईट असं घडतं आहे किंवा भाजप कमी होतं आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण 5 वर्षाआधी परिकर असताना 13चा आकडा त्यांना मिळाला होता, असं तो आकडा ते राखण्यात त्यांना यश निश्चित मिळणार आहे. पण काँग्रेसचा जरी आलेख जरी वाढतोय असं जर दिसलं आपल्याला तर काँग्रेसला मेजॉरिटी मिळते असंही काही सध्या चित्र असं दिसत नाही. कारण कुठेतरी फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम इफेक्ट काँग्रेसला होईल. आज काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी पक्ष नाही आहे, काँग्रेसबरोबर मगो नाही आहे तो फक्त राष्ट्रवादी पक्ष. म्हणजे 20-21कडे जाण्यासाठी काँग्रेसला तरीही 3-4 आमदार किंवा 2-3 आमदार कमी पडू शकतील. म्हणजे थोडक्यात म्हणजे लेट अस बी स्टॅटिस्टिकली किंवा नंबर गेम जर आपण बघितला तर ती हंग असेंब्लीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आमच्या कार्यक्रमातून आपण पुन्हा एकदा या सगळ्या मतदारांना हाका देऊया की कुठल्याही पक्षाला तुम्ही मतदान करा. वोट फॉर एनी पार्टी, डझंट मॅटर विच पार्टी यू वोट फॉर. तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून कुठल्याही पक्षाला मतदान करा, पण गोव्याला स्थिर सरकार द्या किंवा एका पक्षाला मतदान करा अशी कळकळीची मागणी आपल्याला लोकांकडे करायची आहे. आणि कारण त्या परिस्थिती तशी वाटते की अदरवाईज आपल्याला अस्थिर सरकार किंवा डिफेक्शनवर अवलंबून असलेलं सरकारवर अवलंबून राहावं लागतं. बरोबर. मला वाटतं याच नोटवर आपण ही चर्चा थांबवू शकतो. थँक्यू सो मच. तुम्ही यावेळेस ओव्हरऑल पॉलिटिकल काय सिच्युएशन कशी आहे आणि आधीच्यापासून झालेल्या गेल्या इलेक्शनच नाही तर त्याच्या आधीपासून जे वेगवेगळे पक्ष आहेत गोव्यात तर त्यांची हिस्ट्री आणि त्याचा सर्वाचा आत्ताच्या सिच्युएशन होणारा परिणाम ह्या सर्वाबद्दल जे काही सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. गोव्यामध्ये आम्ही कालपासून आहोत. आम्ही इलेक्शनविषयीचे असेच अनेक इंटरव्ह्यूज रिपोर्ट्स करत आहोत आणि आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा सो दॅट आमचे हे जे सर्व काही कार्यक्रम आहेत सर्व जे काही एपिसोड्स आहेत ते तुम्ही बघू शकाल. आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.